बालमित्रांनो, चिमण्या गोष्टीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत शहाणपणाने भरलेली अकबर बिरबल यांची गोष्ट, खरी आई कोण आहे। चला तर मग सुरू करूया। अकबराच्या राजदरबारात दोन स्त्रिया रडत रडत येतात। त्यांच्या बरोबर एक छोटेसे सुंदर मूल असते। दोघीही म्हणतात, हे बाळ माझं आहे। पहिली महिला म्हणते, हे माझं मूल आहे। दुसरी महिला म्हणते, नाही, हे माझंच बाळ आहे। सम्राट अकबर गोंधळात पडतात। खरी आई कोण हे कसे ठरवायचे। तेवढ्यात दरबारात येतो बिरबल। अकबर त्याला संपूर्ण घटना सांगतो। बिरबल, तूच सांग, खरी आई कोण। बिरबल थोडा वेळ विचार करतो आणि मग काहीतरी अजब निर्णय घेतो। बिरबल म्हणतो, या मुलाचे दोन तुकडे करा, दोघींना अर्धा अर्धा द्या। हो, तसंच करा, मला अर्ध बाळ द्या। दुसरी महिला म्हणते रडत, नाही नाही, बाळ जिवंत राहू द्या, मला नको, पण त्याला काही इजा होऊ नये, त्याला काही इजा करू नका। तेव्हा बिरबल म्हणतो, हीच खरी आई आहे, कारण खरी आई आपलं बाळ जिवंत राहावं यासाठी स्वतःचं नुकसान सहन करते। अकबर म्हणतो, बिरबल, खरंच तुझी बुद्धिमत्ता अद्वितीय आहे। या गोष्टीतून आपण काय शिकतो। खरे प्रेम त्याग शिकवते। कोणतीही समस्या शांतपणे आणि शहाणपणाने सोडवली जाऊ शकते। सत्य कधीच हरत नाही। अशा छान छान गोष्टींसाठी भेटत राहा चिमण्या गोष्टीला। गोष्ट आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।